कथा नाव. पहिलं प्रेम विसरता येत नाही. एका छोट्या गावात आर्या नावाची मुलगी राहायची. ती साधी, शांत आणि नेहमी हसतमुख असायची. तिला पुस्तकं, पाऊस आणि जुनं मराठी गाणं खूप आवडायचं. एका दिवशी शाळेत नवीन मुलगा आला, सिद्धार्थ. पहिल्याच दिवशी आर्याने त्याला पाहिलं आणि तिचं मन काहीतरी सांगू लागलं. तो फार काही बोलत नसे, पण त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच ओढ होती. हळूहळू दोघांची ओळख झाली. प्रत्येक दिवसात एक नवं नातं तयार होत गेलं. कधी अभ्यासावरून बोलणं, कधी छोट्या छोट्या गप्पा, आणि हळूहळू दोघं एकमेकांचे सवयी बनले. एक दिवस पावसात शाळा सुटल्यानंतर दोघं एकत्र चालत होते. पाऊस वाढला आणि सिद्धार्थने आपली छत्री आर्याला दिली. ती हसली आणि म्हणाली, "तू काय करशील आता?" सिद्धार्थ हसून म्हणाला, "काळजी करू नको, पाऊस थांबेल. पण तू भिजलीस तर मनाला वाईट वाटेल." त्या क्षणी आर्याचं हृदय जोरात धडधडलं. तिला कळलं, हे पहिलं प्रेम आहे, पण आयुष्य इतकं सोपं नसतं. 12वी संपली आणि सिद्धार्थच्या वडिलांची बदली झाली. तो शहर सोडून गेला. त्या दिवशी आर्या खूप रडली. त्याने फक्त एवढं म्हटलं, "आर्या, मी परत येईन, वचन देतो." वर्ष गेली. आर्याचं लग्न झालं, संसार सुरू झाला. पण पावसाचे थेंब पडले की तिच्या मनात तीच आठवण जागी व्हायची. एक दिवस ती आपल्या मुलीला शाळेत सोडायला गेली. शाळेच्या गेटवर तिने एका शिक्षकाला पाहिलं. ते होते सिद्धार्थ. दोघांचे डोळे भिडले. क्षणभर वेळ थांबला. ना शब्द, ना आवाज, फक्त दोन हृदय पुन्हा एकदा भेटली. काही प्रेमकथा शब्दात सांगता येत नाहीत, त्या फक्त आठवणीत जगत राहतात. जर ही प्रेमकथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर कृपया आमचा चॅनल प्रेमाची गोष्ट सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला आणखी सुंदर कथा तयार करायला प्रेरणा देईल.